नमस्कार मित्रांनो, मी आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला डज, डू, डज, डीड आणि विल ह्यांचा उपयोग कसा होतो प्रश्न बनवण्यासाठी ते मी समजावून सांगणार आहे। तर येस नो टाईपच्या प्रश्नांसाठी आपल्याला ह्यापैकी एकतर डू किंवा डज किंवा डीड किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 आणि क्वेश्चन मार्कचा उपयोग करावा लागतो। ओके, तर पहिल्यांदा पाहू डू आणि डजचा उपयोग कधी होतो। डू आणि डज हे वर्तमान काळामध्ये वापरले जाते, दॅट इज प्रेझेंट टेन्समध्ये येस नो टाईप क्वेश्चन बनवण्यासाठी वापरले जाते। ओके, कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, म्हणून आपल्याला बाहेरून डू किंवा डज घ्यावा लागतो। आणि त्यानंतर काय येतं, डू डज प्लस सब्जेक्ट आणि प्लस V1 आणि प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आणि क्वेश्चन मार्क ही रचना असते। ओके, मग डू हे अनेक वचनीसाठी डू वापरावं लागतं। सब्जेक्ट जर एकापेक्षा जास्त असेल, अनेक वचने असेल तर काय घ्यावे, डू घ्यावे। आणि सब्जेक्ट जर करता जर एकटा असेल, ही, सी, इट एक्सेट्रा, तर काय घ्यावे, डज घ्यावे। म्हणजे हे डूच असते, फक्त डूला ES लावतो आणि ते डज बनतं। आणि त्यानंतर काय घ्यायचं, सब्जेक्ट म्हणजे जो कोणी क्रिया करतो किंवा त्याबद्दल, आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप। आणि नेहमी लक्षात ठेवा की डू डज नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप येते। कोणते रूप येते, V1च येतं। ती पहा इथे की V1च वापरलं जातं डू डज डीड आणि विल नंतर। ओके, येस। तर त्यानंतर आपण पाहू डीड। पास्ट टेन्स मध्ये प्रश्न विचारण्यासाठी, येस नो टाईप क्वेश्चन विचारण्यासाठी पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये डीड वापरतो आपण। आणि इथे एक वचनी असो, करता एक वचनी असो किंवा अनेक वचनी असो, सर्वांसाठी डीडच आहे। डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 आणि शेवटी क्वेश्चन मार्क। ओके, आणि फ्युचरमध्ये प्रश्न विचारण्यासाठी, येस नो टाईप क्वेश्चन विचारण्यासाठी कुठल्या टेन्समध्ये, फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यकाळामध्ये, त्यासाठी विल किंवा वूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आणि क्वेश्चन मार्क हा रूल आहे। ओके, तर 3 काळामध्ये प्रश्न विचारण्यासाठी हे रूल्स आहेत। प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज घ्यावं, आणि भूतकाळामध्ये डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 घ्यावं, आणि फ्युचर टेन्समध्ये विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस रिमेनिंग पार्ट आणि क्वेश्चन मार्क हा आहे रूल। तर आता आपण उदाहरणे पाहूया। हिअर आर दी एक्झाम्पल्स। डू यू गो टू स्कूल? So what is do according to this rule? So do came here, then subject. What is subject? This is helping verb, this is subject, this is main verb, and this is what? This is adverb. Okay, yes, I hope you understood. Do they play well? Question mark. Okay, ते चांगल्या प्रकारे खेळतात का? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डू द स्टुडंट्स आस्क क्वेश्चन्स? मुले प्रश्न विचारतात का? अगेन डू इज हेल्पिंग वर्ब, then student subject, ask is main verb, and again it is V1, right? Here also play is V1, right? And then question, that is object. I hope you are understood, you are getting. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, डू अगेन हेल्पिंग वर्ब, द पीपल सब्जेक्ट, लव इज मेन वर्ब and V1, you that is object, correct? Do the people love you? Question mark. त्यानंतर आता डज पहा, हे जे 3-4 उदाहरणं होते हे अनेक वचनीसाठी आहेत, कारण सब्जेक्ट या ठिकाणी प्लुरल आहे, राईट? दे प्लुरल आहे, स्टुडंट्स प्लुरल आहे, पीपल प्लुरल आहे, आणि यू कॅन बी यू इज ऑलवेज प्लुरल, राईट? तर डज पहा, डज हे फक्त एक वचनीसाठीच वापरलं जातं। जर करता एकटा असेल तर आपण काय वापरतो, डज प्रश्न विचारण्यासाठी, राईट? प्रेझेंट टेन्समध्ये डज शी गो टू स्कूल? डज हेल्पिंग वर्ब आहे, देन शी इज सब्जेक्ट, थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट, गो इज V1 मेन वर्ब एंड V1, टू स्कूल दॅट इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस। ओके, येस। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, डज हेल्पिंग वर्ब, देन राजू इज सब्जेक्ट, राईट? थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट, राईट इज V1 मेन वर्ब V1, वेल इज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, करेक्ट? त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पहा, डज इज हेल्पिंग वर्ब, द डॉग इज सब्जेक्ट, अगेन थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट, बार्क इज मेन वर्ब and V1 at you, that is object, correct? Yes. त्यानंतर आहे चौथं उदाहरण, डीड हेल्पिंग वर्ब, यू इज what? Subject, and she is V1, she is main verb V1 and him is object. Today is adverb of time, yes, understood.
तर डीड हे जे डीड आहे भूतकाळामधील माहिती विचारण्यासाठी किंवा भूतकाळाबद्दल घडून गेलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारण्यासाठी डीड वापरतो. मग ते करता एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो. आता या ठिकाणी यू काय आहे अनेकवचनी आणि या ठिकाणी काय डीड हे एकवचनी आहे. डीड हेल्पिंग वर्ब आहे आणि ही सब्जेक्ट आहे अँड हेल्प इज मेन वर्ब आणि मेन वर्ब V1 करेक्ट. यू दॅट इज ऑब्जेक्ट राईट. त्यानंतर फ्युचरमधील गोष्टीबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आपण विल किंवा वूड वापरतो. पहा तर उदाहरण आहे विल हेल्पिंग वर्ब आहे आणि यू सब्जेक्ट आहे. गो V1 आहे. मेन वर्ब V1. देअर दॅट इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस करेक्ट. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल इज विल हेल्पिंग वर्ब ही इज सब्जेक्ट सिंगुलर थर्ड पर्सन सिंगुलर. पास इज मेन वर्ब अँड V1 द एक्झाम इज ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण रूल्स आणि उदाहरणं पाहिलेले आहेत. तर आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं आहे राईट. तर फक्त एक लक्षात ठेवा की डू डज नंतर नेहमी काय येतं सब्जेक्ट आणि प्लस क्रियापदाचे पहिलेच रूप येते. ओके. त्यानंतर क्वेश्चन मार्क. डीड नंतर देखील नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं आणि विल शाल विल किंवा वूड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. तर हे काही फॉर्म्युले आहेत. हे काही रूल्स आहेत येस नो टाईप क्वेश्चन बनवण्याचे राईट तिन्ही काळामध्ये. तर प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज घ्यावे आणि भूतकाळामध्ये काय घ्यावे पास्ट टेन्समध्ये डीड घ्यावं. मग करता एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो राईट. आणि फ्युचर टेन्समध्ये काय घ्यावं विल किंवा वूड घ्यावं प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आणि क्वेश्चन मार्क राईट. तर आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.